नमस्कार विद्यार्थी मित्र, मी प्राध्यापक प्रवीण शिंदे तुमचं अप्लाइड फिजिक्स या विषयामध्ये परत एकदा स्वागत करतो। आज आपण युनिट नंबर 1 प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड एंटिटी यामध्ये नेक्स्ट पॉइंट डिस्कस करणार आहोत। त्याचं नाव आहे स्ट्रेंथ अँड टाइप्स ऑफ स्ट्रेंथ। सो द टुडेज पॉइंट इज स्ट्रेंथ अँड टाइप्स ऑफ स्ट्रेंथ। सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय स्ट्रेन? स्ट्रेन कशाला म्हणायचं आहे? या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रेस बद्दल माहिती घेतली होती। सो व्हॉट इज मीन बाय स्ट्रेस? स्ट्रेस मीन्स व्हॉट? स्ट्रेस इज नथिंग बट ए फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया। ओके, स्ट्रेस म्हणजे काय आहे? फोर्स पर युनिट एरिया। त्याला आपण काय म्हणतो? चेंज इन प्रेशर आल्सो। ओके, स्ट्रेस इज नथिंग बट ए चेंज इन प्रेशर। ओके, हे आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे। आज आपण काय बोलणार आहोत? व्हॉट इज मीन बाय स्ट्रेन? स्ट्रेन एखाद्या इलास्टिक बॉडीवरती जर का तुम्ही स्ट्रेस अप्लाय केला तर त्या बॉडीमध्ये स्ट्रेन प्रोड्यूस होतो। कळते? स्ट्रेन प्रोड्यूस होतो। सो व्हॉट इज मीन बाय स्ट्रेन? स्ट्रेन मीन्स व्हॉट? स्ट्रेन मीन्स इट इज द रेशियो ऑफ चेंज इन डायमेंशन to the original dimension. Strain is the ratio of change in dimension to the original dimension. हे सिंगल असं मॅथमॅटिक्स लिहितो बघा। strain is equal to change in dimension divided by original dimension means what? Strain. आता डायमेन्शन म्हणजे काय? डायमेन्शन म्हणजे साधारण एक व्हेरिएबल क्वांटिटी। एखाद्या इलास्टिक बॉडीवरती जर आपण स्ट्रेस अप्लाय केला तर तिथे जी क्वांटिटी व्हॅरी होते, ओके, त्याला आपण काय म्हणतो? डायमेन्शन। मग समजा फॉर एक्झाम्पल आपण घेऊया एक रबर, ओके, जी की एका रिजिड सपोर्टला फिक्स केलेली आहे। या रबरच्या या एंडला काय करतोय? स्ट्रेस अप्लाय करतोय खालच्या बाजूला, फोर्स। काय होते? रबरची लेंथ काय होते? स्मॉल एल न चेंज होते। स्ट्रेस अप्लाय करायच्या आधी रबर स्ट्रेंथ काय होती? कॅपिटल एल। स्ट्रेस अप्लाय केला, रबर स्ट्रेंथ काय झाली? चेंज झाली, स्मॉल एल। ओके, म्हणजे चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ म्हणजे काय असणार म्हणून? स्ट्रेन। म्हणजे डायमेन्शन मीन्स एनी क्वांटिटी which will be vary, जी क्वांटिटी व्हॅरी होते आफ्टर ऍप्लिकेशन ऑफ स्ट्रेस, that quantity is called as dimension. समजा आणखी एक एक्झाम्पल घेऊया आपण। समजा हा बलून आहे, बलून, ज्या बलूनचं काहीतरी ओरिजिनल व्हॉल्यूम आहे V, या बलूनवरती जर का स्ट्रेस अप्लाय केला, चारी बाजूनी युनिफॉर्म स्ट्रेस अप्लाय केला तर काय होईल? या बलूनचा व्हॉल्यूम काय होणार आहे? कमी होणार आहे, चेंज होणार आहे। किती चेंज होणार आहे? इतका चेंज होणार, dV। मग स्ट्रेन म्हणजे काय? चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम म्हणा, लेंथ म्हणा किंवा एरिया म्हणा तर चालेल। ओके, हे सगळे काय आहेत? डायमेन्शन्स आहेत। इन जनरल आपण काय बोलतोय? डायमेन्शन मीन्स व्हॉट? एनी क्वांटिटी विच विल बी व्हॅरी। स्ट्रेस अप्लाय केला, ती क्वांटिटी व्हॅरी होत असेल तर त्याला आपण काय म्हणायचं? डायमेन्शन। मग स्ट्रेस अप्लाय करायच्या आधी काय असणार आहे? ओरिजिनल डायमेन्शन असणार आहे, ओरिजिनल लेंथ असणार आहे। स्ट्रेस अप्लाय केला काय होणार? डायमेन्शन चेंज होणार आहे, चेंज इन डायमेन्शन। या दोघांचा रेशिओ म्हणजे काय? स्ट्रेन। समजतंय? एक्झाम्पल काय घेतलं आपण? डायमेन्शन काय घेतलं? एक्झाम्पल लेंथ। जर आपण इथे म्हटलं चेंज इन लेंथ अपॉन व्हॉट? ओरिजिनल लेंथ, स्ट्रेन। आता न्यूमरेटरला पण लेंथ आहे आणि डिनॉमिनेटरला पण काय? लेंथ आहे। म्हणजे लेंथची युनिट काय? मीटर, याचं पण असणार आहे मीटर। मीटर गेट कॅन्सल। सो स्ट्रेन हॅज नो युनिट। स्ट्रेनला युनिट नसतं। स्ट्रेसला युनिट आहे काय? माहिती म्हणून स्ट्रेस युनिट काय? फोर्स म्हणजे काय? न्यूटन आणि एरिया म्हणजे मीटर स्क्वेअर। न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज द एसआय युनिट ऑफ स्ट्रेस। पण स्ट्रेन मध्ये मात्र काय असतं म्हणून? स्ट्रेनच्या फॉर्म्युल्यामध्ये न्यूमरेटरला पण तीच क्वांटिटी आहे आणि डिनॉमिनेटरला पण तीच क्वांटिटी आहे, असल्यामुळे युनिट काय होतं? कॅन्सल होतं। देयर इज नो युनिट ऑफ स्ट्रेन। Strain has no unit. समझते? A basic
ही बेसिक डेफिनेशन आहे स्ट्रेनची. व्हॉट इज मीन बाय स्ट्रेन? स्ट्रेन मीन्स व्हॉट? स्ट्रेन मीन्स द रेशिओ ऑफ चेंज इन डायमेन्शन टू दी ओरिजिनल डायमेन्शन. आता याचा पुढचा पार्ट जो आहे तो म्हणजे या स्ट्रेनचे काही टाइप्स आहेत, ते टाइप्स आपण बघूया. ओके, सो टाइप्स ऑफ स्ट्रेन. फर्स्ट पॉइंट इज, नेक्स्ट पॉइंट इज टाइप्स ऑफ स्ट्रेन. टाइप्स ऑफ स्ट्रेन. ओके, देयर आर मेनली 3 टाइप्स ऑफ स्ट्रेन. जसे की स्ट्रेसचे 3 टाइप्स होते. कोणकोणते? लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेस आणि शियर स्ट्रेस. हे तिन्ही पण टाइप्स असणार आहेत कुठे? स्ट्रेन मध्ये पण. म्हणजे स्ट्रेन मध्ये 3 टाइप्स कोणकोणते मिळालो? फर्स्ट लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस, सॉरी स्ट्रेन मध्ये पण लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन हा फर्स्ट टाइप. सेकंड टाइप असणार आहे व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. आणि नेक्स्ट काय असणार आहे? 3 नंबर शियर स्ट्रेन, शियर स्ट्रेन. हे स्ट्रेनचे 3 टाइप्स आहेत. ओके, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेनला आपण काय म्हणतो? ऑर स्ट्रेस मध्ये पण माहिती आहे आपण टेन्साइल ना. लॉन्जिट्युडिनल इज व्हॉट? टेन्साइल. टेन्साइल स्ट्रेन और लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. ओके, हे स्ट्रेनचे 3 टाइप्स आहेत. ओके, आता पर्टिक्युलरली स्ट्रेनचा आपण इन जनरल डेफिनेशन काय म्हटली होती? स्ट्रेन मीन्स व्हॉट? चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन. या पर्टिक्युलर टाइप मध्ये मात्र काय होतं? डायमेन्शन कोणता आहे ते आपण मेन्शन करणार आहोत. ओके, म्हणजे लॉन्जिट्युडिनल मध्ये कोणतं डायमेन्शन येणार आहे पाहतो? एल. एल म्हणजे काय? लेंथ. म्हणजे लॉन्जिट्युडिनल मध्ये डायमेन्शन काय असणार आहे? डायमेन्शन काय असणार आहे? लेंथ. लेंथ इज द डायमेन्शन. सो लॉन्जिट्युडिनल स्ट्रेनचे डेफिनेशन काय असणार आहे? फॉर्म्युला बघा. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन, स्ट्रेन इज इक्वल टू काय येणार आहे? चेंज इन इथं तर डायमेन्शन म्हणायचं नाही आहे. काय म्हणायचं आहे? चेंज इन लेंथ. चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. ओके, आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं. एक वायर, जसं एक एंड आपण रिजिड सपोर्टला फिक्स केलेला आहे. या वायरची जी काय लेंथ आहे ती म्हणजे आपण काय म्हणूया? ओरिजिनल लेंथ, कॅपिटल एल. वायरच्या दुसऱ्या एंड आपण काय केलेलं आहे? पॅन थ्रू मास अटॅच केलेलं आहे. पॅन थ्रू मास अटॅच केलं आपण. मास अटॅच केल्यानंतर काय होईल? वायरची लेंथ चेंज होणार आहे, इन्क्रीज होणार. मास अटॅच केल्यामुळे डाउनवर्ड डायरेक्शन काय होतं? फोर्स ऍक्ट होतो ना, आणि त्या फोर्समुळे ही लेंथ काय होणार आहे? चेंज होणार आहे, स्मॉल एल. म्हणजे काय दिलं बघा तिथं? स्मॉल एल इज चेंज इन लेंथ आणि कॅपिटल एल काय असणार आहे? ओरिजिनल लेंथ. सो पुट द व्हॅल्यूज. चेंज इन लेंथ मीन्स व्हॉट? स्मॉल एल अपॉन ओरिजिनल लेंथ काय होती? कॅपिटल एल. स्मॉल एल अपॉन कॅपिटल एल इज द फॉर्म्युला फॉर लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. स्मॉल एल मीटर मध्ये मेजर करतो आपण. कॅपिटल एल also measured in meter. Meter get answer. So longitudinal strain has no unit. No unit. Strain म्हणजे किती म्हणजे बघा? युनिट प्लेस क्वांटिटी. स्ट्रेन काय आहे? युनिट प्लेस क्वांटिटी आहे. जसे युनिट नसतं कारण न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला सेम क्वांटिटी असते. समजते एवढं? हे झालं लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. हा एक टाइप. सेकंड टाइप काय असणार आहे? व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. आता व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन मध्ये काय होणार बाळांनो? तर व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन मध्ये डायमेन्शन काय असणार आहे? इथे बघा v. डायमेन्शन काय असणार आहे? v. डायमेन्शन इज व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काय आहे? डायमेन्शन. समजा आपण काय घेतलं? एक एक्झाम्पल घेतलं बलूनचं. बलून समजा हा बलून आहे. बलूनवरती कुठलाही फोर्स अप्लाय केलेला नाही, स्ट्रेस अप्लाय केलेला नाही. बलूनचं जे व्हॉल्यूम आहे ते काय असणार आहे? ओरिजिनल व्हॉल्यूम v. या बलूनवरती जर तुम्ही एक्सटर्नल स्ट्रेस अप्लाय केला, प्रेशर अप्लाय केला किंवा फोर्स अप्लाय केला म्हणतात, तर काय होईल? बलून काय रबर आहे ना, जे इलास्टिक बॉडी आहे, त्यामुळे काय होणार आहे? कॉम्प्रेस होणार आहे. बलूनचं काय होणार आहे? व्हॉल्यूम चेंज होणार. किती ना? स्मॉल चेंज इन व्हॉल्यूम dv. म्हणजे आता जो काय बलूनचा व्हॉल्यूम असणार आहे हा किती असणार आहे? आधी होता v मायनस हा dv. चेंज किती झालेला आहे? dv. dv काय आहे? चेंज इन व्हॉल्यूम. v काय आहे? ओरिजिनल व्हॉल्यूम. दोघांचा रेशो म्हणजे काय असणार आहे? व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. सो फाइंड द डेफिनेशन ऑफ स्ट्रेन. आपण काय लिहू शकतो? व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन इज इक्वल टू व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन
इज इक्वल टू काय आहे रेशो ऑफ चेंज इन व्हॉल्यूम डिवाइडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम सिंबल पुट करा चेंज इन व्हॉल्यूम काय म्हटलं आपण dv इज अ चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम काय आहे v dv upon v is the formula for volumetric strain. Numerator आपण व्हॉल्यूमच आहे, डिनॉमिनेटर पण व्हॉल्यूम आहे. सो longitudinal strain also, sorry, volumetric strain also no unit unitless quantity. समजते बलूनचे एक्झाम्पल. नेक्स्ट टाइप आहे तो म्हणजे काय शिअर स्ट्रेन. आता यामध्ये आपण जर म्हणायचं म्हटलं तर डायमेन्शन काय असणार आहे शेप ना, पण शेपला आपण डायमेन्शन म्हणू शकत नाही कारण डायमेन्शन काय असणार आहे मेजरेबल क्वांटिटी, जसं की एरिया, व्हॉल्यूम, मास, लेंथ हे सगळे काय आहेत मेजरेबल क्वांटिटीज आहेत जे आपण मेजर करतो, त्याला आपण काय म्हणणार आहोत डायमेन्शन. इथे शेप आपण मोजू शकत नाही ना, आधी इतका शेप होता नंतर हा इतका शेप झाला, आपण शेप मेजर करू शकत नाही. त्यामुळं शिअर स्ट्रेनचे डेफिनेशन आपण रेशिओ ऑफ चेंज इन शेप आपण ओरिजिनल शेप असं म्हणायचं नाही आहे. बघा याची डेफिनेशन काय असणार समजून घ्या. डायग्रामॅटिकली डायग्राम बघूया आपण करताना. समजा हे क्यूबिकल शेप इलास्टिक बॉडी आहे, काय क्यूबिकल शेप इलास्टिक बॉडी आहे. ओके, त्याला नाव देतो मी ए बी सी डी. आणि या इलास्टिक बॉडीमध्ये जर मी असा टँजेन्शियल फोर्स अप्लाय केला किंवा मी स्ट्रेस अप्लाय केला तर या फोर्स मुळे काय होईल माहिती आहे का, या फोर्स मुळे हा जो पॉइंट ए आहे तो इथे शिफ्ट होणार आणि इथला पॉइंट काय होईल इथे शिफ्ट होईल. मग तुम्हाला डायग्राम कशी दिसणार आहे, डायग्राम दिसणार तुम्हाला आफ्टर ऍप्लिकेशन ऑफ स्ट्रेस. डायग्राम तुम्हाला कशी दिसणार समजते, म्हणजे आफ्टर ऍप्लिकेशन ऑफ स्ट्रेस त्या ट्यूबची साइड बदलली नाही आहे, साइडची लेंथ बदललेली नाही, काय बदललं तर शेप बदललेला आहे. ओके, सच टाइप ऑफ स्ट्रेन इज कॉल्ड एज शिअरिंग स्ट्रेन. आता यामध्ये आपण जर का बघितलं आफ्टर ऍप्लिकेशन ऑफ स्ट्रेस आपण काय म्हणणार आहे ए डॅश घेऊया, बी ला इथे पॉइंट म्हणजे बी डॅश म्हणजे आपण फोर्स अप्लाय केल्यामुळे हा पॉइंट ए डॅश शिफ्ट झाला, बी पॉइंट शिफ्ट झाला बी डॅशला, आपल्याला असा शेप मिळत असेल असा शेप. ओके, तर या टाइप ऑफ स्ट्रेसला आपण काय म्हणायचं शिअर स्ट्रेस आणि या टाइप ऑफ स्ट्रेनला आपण काय म्हणणार आहे शिअर स्ट्रेन. ओके, इथं काय होतं, इथं आपण जर म्हटलं की ही जी काय व्हर्टिकल डिस्टन्स आहे हे ए टू सी दोन साइड डिस्टन्स काय म्हणतो आपण स्मॉल एल लेंथ. ओके, आता स्ट्रेस अप्लाय करायच्या आधी ए बी सी डी हा क्यूब होता, त्यामध्ये एसी काय होतं लेंथ एल, बरोबर काय एसी लेंथ आहे. आफ्टर ऍप्लिकेशन ऑफ स्ट्रेस ए डॅश सी पण काय असणार आहे एलच असणार आहे की लेंथ चेंज होत नाही आहे. इथे जेवढी लेंथ होती तितकीच लेंथ इथं असणार आहे, लेंथ चेंज होत नाही आहे, फक्त चेंज काय होतं शेप, चेंज काय होतं शेप. मग इथं हा जो पॉइंट शिफ्ट झालेला आहे इथपर्यंत. ओके, ही जी शिफ्टिंग आहे त्याला आपण काय म्हणायचं माहिती का, त्याला आपण काय म्हणूया नाव दिलं dx. हा काय dx वर आपण काय करणार रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट. हे जे काय डिस्प्लेसमेंट झालेलं आहे ए पासून ए डॅश पर्यंत किंवा बी पासून बी डॅश पर्यंत या डिस्प्लेसमेंटला आपण काय म्हणायचं आहे रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट. जिथं आपण घेऊया ए डॅश इज इक्वल टू व्हॉट बी डॅश इज इक्वल टू रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट. ते काय आहे रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट आहे, रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट. आणि या रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट मुळे काय होतं तिथे एक अँगल क्रिएट होतो, त्या अँगल आपण काय म्हणूया थीटा. हा थीटा आणि हा थीटा पण काय असणार सेमच असणार आहे अँगल थीटा. समजतंय रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट ए डॅश वर हा अँगल थीटा क्रिएट झाला. ओके, सो डेफिनेशन ऑफ शिअर स्ट्रेन काय असणार बघा मॅथमॅटिकल डेफिनेशन. शिअर स्ट्रेन इज इक्वल टू द रेशियो ऑफ relative displacement and perpendicular distance. perpendicular किंवा असं म्हणूया आपण distance between two opposite sides. Two opposite sides.
ओके ते बघा ही एक साइड आहे आणि याची अपोजिट साइड काय असणार, ही साइड अपोजिट आहे. या दोन साइड एकमेकांच्या अपोजिट आहे. या दोन साइड मध्ये डिस्टन्स काय असणार आहे, स्मॉल एल. स्मॉल एल इज द डिस्टन्स बिटवीन टू अपोजिट साइड्स. आणि रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट काय आहे, ए डॅश किंवा बी बी डॅश काय आहे, ए डॅश किंवा बी बी डॅश काय असणार आहे, रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट. सो व्हॅल्यू पुट करा, सिम्बॉल पुट करा, मग काय रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट आपण काय म्हणतो, dx. तर dx म्हणजे dx डिवाइडेड बाय काय असणार आहे, अपोजिट साइड मध्ये डिस्टन्स किती, स्मॉल एल. dx upon l. dx upon l is the formula for shear strain. लक्षात ठेवा, shear strain. और आपण असे लिहू शकतो, और जर का हा अँगल थीटा असेल तर हा काय असणार म्हणून, हा झाला राईट अँगल ए काय असणार आहे 90 डिग्री. मग tan थीटा काय असणार आहे, tan थीटा मीन्स व्हॉट, tan थीटा मीन्स अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. मग अपोजिट साइड काय आहे, ए डॅश म्हणजे dx आणि ऍडजसंट साइड काय आहे, स्मॉल एल. ओके, जे dx अपॉन l म्हणजे काय असणार आहे म्हणून, tan थीटा. और आपण काय म्हणूया, tan थीटा. and if theta is very small, theta जर का खूपच कमी असेल तर tan theta काय असणार म्हणून, tan theta is approximately equal to theta. So shear strain is equal to theta. Next point is Hooke's law. Okay, so Hooke's law, statement of Hooke's law. Hooke is the surname of scientist. त्याने एक स्टेटमेंट घेतलं, काय स्टेटमेंट आहे बघा, Hooke's law. सोपं आहे, सिंपल मॅथमॅटिकल स्टेटमेंट काय असणार आहे, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट, स्ट्रेन. हे जसं काय असणार आहे, Hooke's law चं मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे. इन सेंटेन्स काय असणार आहे, इन सेंटेन्स विदिन इलास्टिक लिमिट stress is directly proportional to strain. That is, stress is directly proportional to strain. याचा अर्थ काय होतो, जर एखाद्या इलास्टिक बॉडीवरती स्ट्रेस आपण वाढवला तर त्यामध्ये स्ट्रेन काय होतो, जास्त वाढतो. ओके, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. स्ट्रेस कमी स्ट्रेन कमी, स्ट्रेस जास्त स्ट्रेन पण काय असणार आहे, जास्त असणार आहे. हे दोघांचं रिलेशन हेच म्हणजे काय असणार आहे, स्टेटमेंट ऑफ Hooke's law. स्टेटमेंट ऑफ Hooke's law. आता याच्यामध्ये इलास्टिक लिमिट हा एक नवीन वर्ड आहे, इलास्टिक लिमिट. सो व्हॉट इज मीन बाय इलास्टिक लिमिट, इलास्टिक लिमिट. आता इलास्टिक लिमिट कशाला म्हणायचं आहे, तर आपण नाव घेऊया किंवा डेफिनेशन करूया आपण, दी मॅक्सिमम स्ट्रेस. पहिला डेफिनेशन समजून घेऊया. द मॅक्सिमम स्ट्रेस applied on a body up to which Hooke's law obey. Hooke's law obey. आता Hooke's law म्हणजे स्ट्रेस कमी झाला की स्ट्रेन कमी होणार आहे, स्ट्रेस वाढला की स्ट्रेन वाढणार आहे. ओके, म्हणजे इलास्टिक लिमिट काय असणार आहे, एक असं मॅक्सिमम स्ट्रेस आहे जे तुम्ही अप्लाय केला आणि ते अप्लाय केलेले मॅक्सिमम स्ट्रेस तुम्ही जर रिमूव्ह केला तर ती बॉडी परत आहे त्या ओरिजिनल डायमेन्शन मध्ये येत असेल तर त्या मॅक्सिमम स्ट्रेसला आपण काय म्हणायचं आहे, त्या बॉडीची इलास्टिक लिमिट. तर फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की एक वायर आहे, या वायरमध्ये समजा इथं एक 50 ग्रॅम अटॅच केला मास. वायरची लेंथ काय होणार आहे, स्मॉल लेंथ चेंज होणार आहे, 100 ग्रॅम करा अजून जास्त वाढेल लेंथ. ओके, म्हणजे समजा ते 500 ग्रॅम पर्यंत जर मास अटॅच केला तर वायर मॅक्सिमम लेंथ त्याची काय होईल, चेंज होईल. आणि ते 500 ग्रॅम तुम्ही रिमूव्ह केला तर ते वायर परत काय होईल, ओरिजिनल सायझेशन मध्ये परत जाईल. ओके, तर या मॅक्सिमम स्ट्रेस आपण काय म्हणायचं आहे, इलास्टिक लिमिट. जर का मी 550 ग्रॅम ऍड केलो तर काय होणार आहे, ते वायर तुटणार आहे, वायर ब्रेक होणार आहे. कळते, म्हणजे जिथे मॅक्सिमम स्ट्रेस आहे आणि तिथं Hooke's law काय होतोय, ओबे होतोय.
तेव्हा त्या मॅक्झिमम स्ट्रेसला आपण काय म्हणणार आहोत, इलास्टिक लिमिट. इलास्टिक लिमिट मीन्स व्हॉट, मॅक्झिमम स्ट्रेस अप्लाइड फॉर द बॉडी अप टू विच हुक्स लॉ ओबे. ओके, मग इकडे आता हुक्स लॉ जो आहे स्टेटमेंट, हे स्टेटमेंट पुढे आपण कंटिन्यू करायचं आहे. हे जे काय प्रोपोर्शन साइन आहे हे काढून टाकून मला ते इक्वल साइन आणायचं आहे. कसं आणायचं आहे, आता हे बघा, स्ट्रेस इज इक्वल टू, सिंपल आहे, प्रोपोर्शनल साइन काढून इक्वल साइन, एक कांस्टेंट ऐड करना, हा कांस्टेंट ऐड करना into strain as it is, strain as it is. This constant is called as proportionality constant and is also called as modulus of elasticity. त्याला आपण काय म्हणणार आहोत, modulus of elasticity. Proportionality constant आपण काय म्हणणार, modulus of elasticity or we can say elastic modulus. Elastic modulus. आपण इलास्टिक मॉड्यूलस असं देखील म्हणतो. सो देयरफॉर आता कॉन्स्टंट आहे, तो एका सेकंडमध्ये हा स्ट्रेन इकडे घ्या, काय स्ट्रेस अपॉन स्ट्रेन म्हणजे काय नाही कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंट आपण काय म्हणलेलं आहे, मॉड्यूलस ऑफ इलास्टिसिटी. मग आपण असं लिहू शकतो, मॉड्यूलस ऑफ इलास्टिसिटी is equal to stress upon strain, stress upon strain. आणि या फॉर्म्युल्यावरून मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीची डेफिनेशन काय सांगता येईल, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इज डिफाइन्ड ॲज द रेशियो ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन. स्ट्रेस अँड स्ट्रेन या दोघांचा रेशिओ म्हणजेच काय असणार आहे म्हणून, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. मग याचे युनिट काय, याचे युनिट काय, unit of modulus of elasticity, unit of modulus of elasticity. काय सांगणार आहे unit, unit of modulus of elasticity. ओके, आता फॉर्म्युला काय आहे, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. सो युनिट पण काय सांगणार आहे, स्ट्रेस युनिट काय, स्ट्रेस म्हणजे काय, न्यूटन पर मीटर स्क्वेअर डिवाइड बाय स्ट्रेन. स्ट्रेन हॅज नो युनिट, स्ट्रेन ला काय युनिट असणार आहे, आपल्याला फक्त न्यूटन पर मीटर स्क्वेअर. न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज द एसआय युनिट ऑफ मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. और सीजीएस काय आहे, सीजीएस इज 9 पर सेंटीमीटर स्क्वेअर. इज द सीजीएस युनिट 9 पर सेंटीमीटर स्क्वेअर. समजते, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आलं कुठून, हुक्स लॉचा स्टेटमेंट आहे, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन, डायरेक्टली प्रोपोर्शनल काढून इक्वल साइन, एक कॉन्स्टंट ऍड झाला आणि त्याच कॉन्स्टंट आपण काय म्हणणार आहोत, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी और इलास्टिक मॉड्युलस. हा जो कॉन्स्टंट आहे, हा कॉन्स्टंट एका साइडला, हा स्ट्रेन एका साइडला घेतला तर काय होईल, दॅट कॉन्स्टंट इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. म्हणजे रेशिओ ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन इज नथिंग बट मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. ओके, इथं पण आपण थांबूया. थँक्यू.